हाय मंडळी, तर कसे आहात सर्वजण? मस्तच असणार आहे तुम्ही. तर चला आपण आज एक खमंग अशी रेसिपी बनवूयात. तर भाजी बघा खूप छान दिसत आहे आणि खायला सुद्धा अगदी उत्तम लागणार आहे खायला. तर बघा पुढे कशाची भाजी आहे काय, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन कोण व्हिडिओ बघत असेल तर हे आहेत मूग. तर मूग भाजून घेतलेले आहेत मी आणि आता मी एक रात्र भिजवून घेतलेले आहेत, म्हणजे भिजत ठेवले होते मूग आणि छान भिजलेले सुद्धा आहेत. तर आपल्याकडं नेहमीच कधीतरी असं होतंच की भाजीला काय नसतं आपल्याकडं, तर असं काहीतरी करून टाकायची भाजी, मस्त पण लागते खायला. तर आता हे मूग आहे ना आपण शिजवून घेऊयात. तर कुकरमध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे थोडंसं आणि त्याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून झाकण लावून टाकूया. 2 शिट्ट्या काढल्या की छान शिजणार आहेत मस्त अजूनच. तोपर्यंत भाजीला लागणारं वाटण काढूया. मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण, कोथिंबीर, मीठ आणि जिरं टाकलेलं आहे. तर याचं वाटण काढून घेऊया आपण. आता पहा मूग पण शिजलेला आहे तोपर्यंत मस्त असे. आणि इथं मी कांदे, टोमॅटो आणि कोथिंबीर सुद्धा कापून घेतलेले आहे. तर कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि मोहरी, जिरे टाकून घेतलेलं आहे. कांदा टाकून घेतलाय. कांदा चांगला परतून घ्यायचा, तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजला की याच्यात आपण मिरचीचं वाटण काढलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया, थोडंसं भाजून घेऊया. तर तुम्ही करून पहा, अशी रेसिपी मस्त लागते आणि खायला सुद्धा उत्तम आहे. भातासोबत किंवा भाकरीसोबत अतिशय सुंदर लागते ही रेसिपी भाजी. तर त्याच्यातच मी टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे. टोमॅटो चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर टोमॅटोसुद्धा चांगलं फ्राय झालं. नंतर मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्याच्यावरती. आता हे मूग शिजलेलं आहे ते तसंच टाकायचं आहे सगळं. आपल्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आणि टाकायचं आहे. आणि आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढे पाणी टाकून घ्यायचं आहे. तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं मी. अशा प्रकारे आपले मुगाची भाजी तयार झालेली आहे आणि थोडंसं एक 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं. उकळी आली की गॅस बंद करून टाकायचा. तर भाजी तयार आहे आपली. मी याच्यात हळद आणि धना पावडर पण टाकलेली आहे, ती दाखवायची स्किप झाली आहे. तर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा.